श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खारोड्या। त्यासाठी मी हे 2 किलो बाजरं घेतलेलं आहे। हे बाजरं मी धुवून वाळून आणलेलं आहे। आता मी हे भरडून आणणार आहे गिरणीवरून। ही बाजरी मी गिरणीहून भरडून आणलेली आहे। आता आपण ह्याच्या खारोड्या करून घेऊ। लसण आणि जिरे आता मिक्सरच्या सहाय्याने आपण बारीक करून घेऊ। 25 ग्राम लसण आणि 20 ग्राम जिरे घेतलेले आहेत। लसण न सोलताच घ्यायचा आहे, त्यामुळे खारोड्याला असा खमंग वास येतो। चला आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे पहा, आपले जिरे आणि लसण मिक्सरला बारीक करून झाले आहेत। लसण मी थोडा आबडधोबडच बारीक केलेला आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी जगाने 1 जग पाणी टाकलं आहे। मी त्याच्यामध्ये आणखीन 1 जग पाणी टाकणार आहे। हे दुसरा जग। मी ह्याच्यामध्ये 2 जग पाणी टाकलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपण मगवाशी जे लसण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊ। त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकूया। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ आणि आता आपण ह्याला झाकून ठेवू आणि एक उकळी येऊ देऊ। हे पीठ मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे। आता ह्या पिठाला आपण थोडंसं पाणी लावून घेऊ, जेणेकरून आपण हटते वेळेस ह्या पिठाचे गोळे होणार नाहीत। आता मी तुम्हाला दाखवते कसं पाणी लावायचं ते। थोडं पाणी टाकायचं आणि असं दोन्ही हाताने व्यवस्थित त्याला कालून घ्यायचं। ओलं करायचं नाहीये जास्ती। पिठाला मी व्यवस्थित पाणी लावून घेतलेलं आहे। चला आता आपण आपल्या पाण्याला उकळी आली का पाहू। आता आपण एका हाताने पीठ टाकू आणि एका हाताने त्याला हटवून घेऊ। थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे। एकदाच टाकल्यावरती गाठी व्हायची भीती असते। हटून झालेला आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित शिजू देऊ। ह्याच्यावर झाकून ठेवू। ह्याला 20 मिनिटं आपण शिजू देणार आहोत। 20 मिनिटं झालेले आहेत। आपलं खारोड्याचं शिजलं का आपण पाहूया। आपलं खारोड्याचं किती छान शिजलेलं आहे। ह्याची कणी किती छान फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपलं खारोड्याचं शिजलं आहे। आता आपण याला थंड होईपर्यंत असंच राहू देऊ। नंतर आपण ह्याच्या खारोड्या घालून घेऊ। आपलं हे खारोड्याचं थंड झालेलं आहे। चला आता आपण खारोड्या घालून घेऊ। खारोड्या घालण्यासाठी मी हे कापड अंथरून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती खारोड्या घालून घेऊ आणि खारोडीला वरतून लावण्यासाठी मी हे तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे तीळ आपल्याला त्या खारोडीच्या पिठाला वरून लावायचे आहेत आणि खारोडी घालायची आहे। खारोडी घालण्यासाठी मी ह्याच्यावरती हे खारोड्याचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण ह्या पिठाला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि असं थोडंसं टिमल्यासारखं करायचं आहे। ह्या पिठाला आता आपण ह्या तिळामध्ये असं बुडून घेणार आहोत। अशा प्रकारे बुडून घ्यायचं आहे। मग ह्याला तिळ एकदम छान लागले जातात, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण ह्याच्या खारोड्या घालून घेऊ। आता आपण ह्याच्या अशा छोट्या छोट्या खारोड्या घालून घ्यायच्या आहेत। छोट्या छोट्या खारोड्या केल्यानंतर जेणेकरून त्या थोड्या लवकर वाळतात। तरी पण खारोड्या वाळण्यासाठी 2 दिवस लागतात। जवळ जवळ घालायच्या आहेत।
आता आपण अशा प्रकारे सर्व खारोड्या घालून घेऊ. आपल्या खारोड्या घालून झालेल्या आहेत. आता आपण ह्या अशाच वाळू देऊ. आपल्या खारोड्या बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता. मी ह्या खारोड्या खायला घेतलेल्या आहेत. शेंगदाणा, खारोडी, कैरी, कांदा हे खायला खूप छान लागते. तुम्हाला जर या खारोड्या तळून घ्यायच्या असतील तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. मी अशा कच्च्याच खाणार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.